सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला देश असाच नित्य निरंतर प्रगती करत राहो आणि जगाचा मार्गदर्शक देश म्हणून या देशाची प्रगती हो अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना देखील करतो। त्यासोबत आज आपले मुख्य सचिव क्षत्रिय साहेबांचा देखील जन्मदिवस आहे, त्यामुळे त्यांनाही आपण आज शुभेच्छा देऊ। संपूर्ण भारत त्यांचा जन्मदिवस मनवतो। आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपण लोकाभिमुख प्रशासनाचं जे स्वप्न पाहिलं होतं त्यामध्ये एक नवीन उंची आज महाराष्ट्र गाठतोय। एकीकडे आपले सरकार ही जी एक तक्रार निवारणाची पद्धत आपण सुरू केली होती, जी पहिल्यांदा मंत्रालयीन स्तरावर आपण केली, त्यानंतर आपण विभाग स्तरापर्यंत ती नेली आणि आज जिल्हा स्तरापर्यंत देखील ती तक्रार आपण नेतो। आणि हा एक असा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे की ज्याच्यामध्ये नागरिकांना अतिशय तात्काळ आपल्या ग्रीव्हन्सेस मांडता येतात, त्याच्यावर कारवाई झाली नाही तर त्याही संदर्भात पॉइंट आउट करता येतं आणि राज्य सरकारवर आणि प्रशासनावर या सिस्टीममुळे एक जबाबदारी निश्चित झाली आहे की योग्य वेळेत या सगळ्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे। आणि मला आनंद आहे की आपला जो रेट ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे तक्रार निवारणाचा तो 89% आहे आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये तो अधिक इम्प्रूव्ह आपल्याला कसा करता येईल हाही प्रयत्न आपण करणार आहोत। त्यासोबत महत्त्वाचा एक भाग म्हणजे आपण सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर सेवा हमी कायदा राईट टू सर्व्हिस यावर भर दिला। पहिल्या कॅबिनेटमध्ये राईट टू सर्व्हिस कायदा तयार करायचा या संदर्भातला निर्णय आपण केला आणि मी खरोखर आपले अप्पर मुख्य सचिव श्री PS मीणा यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कायद्याचं त्या ठिकाणी निर्मितीच नाही तर पूर्णपणे अंमलबजावणी होईल याकरता त्यांनी प्रयत्न केला। आणि आज आपण जवळजवळ 156 सर्व्हिसेस म्हणजे 47 त्यातल्या आपण आधीच आणल्या होत्या आणि आता उरलेल्या 100 पेक्षा जास्त सर्व्हिसेस या आज आपण ऑनलाईन आणतो आहोत। आणि मला खरोखर डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं अभिनंदन करायचं आहे की देशातलं आघाडीचं राज्य लोकांना सेवा देणारं हे आज आपण या ठिकाणी तयार करतो आहोत। आणि खऱ्या अर्थानं जो कायदा आपण तयार केला तो केवळ कागदापुरतं न राहता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारचा अतिशय चांगला प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केला आहे। 2 ऑक्टोबरला आपण सांगितलं होतं की 150 सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजेत, त्या आपण करून दाखवल्या, त्याबद्दल मी तुमचं निश्चितपणे अभिनंदन करतो। पण जे सन्माननीय मुख्य सचिव महोदयांनी सांगितलं की टार्गेट ठरवणं आवश्यक असतं आणि त्यामुळे आता येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत सगळ्या सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे अशा प्रकारचं नवीन टार्गेट हे आपल्याला या ठिकाणी आता घ्यायचं आहे। आणि मला विश्वास आहे की श्री गौतम आमचे OSD या ठिकाणी कौस्तुभ धवसे आणि आपले आयुक्त आणि सगळी टीम यांनी हे मनावर घेतल्यानंतर निश्चित ऑक्टोबरपर्यंत सगळ्या सेवा या ऑनलाईन जातील आणि देशातलं पहिलं राज्य
सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून सगळ्या सेवा ऑनलाईन देणारं हे महाराष्ट्र होईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पण इथेच आपल्याला थांबता येणार नाही. दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या आपल्याला करायच्या आहेत. एक की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संपूर्ण ज्या काही ॲप्लिकेशन्स आपण तयार केलेले आहेत, जे काही सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत सेवा ऑनलाईन दिलेल्या आहेत, या सगळ्या सेवांचा ॲक्सेस हा मोबाईलच्या थ्रू आपल्याला करता आला पाहिजे. ही आपली आता जबाबदारी आहे आणि 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ते देखील पूर्ण करायचं आहे. त्याकरता जो काही ऑनलाईन पेमेंट गेटवे आहे तो गेटवेही मोबाईलच्या थ्रू ॲक्सेस करता आला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा अर्ज जो काही आपल्या या राईट टू सर्व्हिस ॲक्टच्या अंतर्गत आहे हा मोबाईलवरच त्या ठिकाणी फिल करता आला पाहिजे आणि सगळ्या सेवा या मोबाईलवर आपल्याला अवेल करता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचं एक मोठं काम हे मी आपल्याला देतोय आणि आपला जो ट्रॅक रेकॉर्ड आता एस्टॅब्लिश आपण केला आहे त्यामुळे निश्चितपणे आपण हे काम देखील पूर्ण कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण केली आहे की आता आपल्या विभागीय हेडक्वार्टरवर आपला जो राईट टू सर्व्हिस आपला जो राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे त्याचं देखील आपण ऑनलाईन केलेलं आहे. आणि राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा कायदा या देशामध्ये ज्या कायद्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पारदर्शिता आली अशा प्रकारचा कायदा आता अजून मोठ्या प्रमाणात आपण ऑनलाईन आणतो आणि हळूहळू आपल्याला पूर्णपणे RTI जे आहे ते अतिशय सोपं आणि ऑनलाईन कसं होईल याकरता प्रयत्न करायचा आहे. पण त्यासोबत मला असं देखील वाटतं या ठिकाणी आपले मुख्य माहिती आयुक्त गायकवाड साहेब आहेत त्यांनाही मी विनंती करेन की एक साधारणपणे थोडंसं ॲनालिसिस करून जसं आपण बघितलं की अर्बन डेव्हलपमेंट विभागामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी अर्ज आपल्याला येतात. याचं कारण महानगरपालिका नगरपालिकांकडे अर्ज जास्त येतात, मग त्याच्यानंतर महसूलकडे येतात. तर यातल्या कुठल्या गोष्टींचे अर्ज जास्त येतात याचं एक थोडंसं ॲनालिसिस करून ही सगळी माहिती ही आपण पब्लिक डोमेनमध्ये टाकू शकू का असा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून आपल्या या सगळ्या ज्या प्रोसेसेस कराव्या लागतात त्या प्रोसेसेसची आवश्यकताच उरू नये. माहिती मागितली, माहिती दिली नाही म्हणून अपील केली, याच्याऐवजी किमान आपण पहिलं टार्गेट म्हणून एक थोडंसं जर ॲनालिसिस केलं आणि ज्या विभागामध्ये ज्या प्रकारची माहिती जास्तीत जास्त मागितली जाते ती सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आपण जर टाकून दिली तर मला असं वाटतं की पारदर्शितेकरता देखील एक महत्त्वाची स्टेप ती होईल. आणि त्यासोबत आज जे काही याच्यामुळे संपूर्ण प्रशासनावर त्याचा एक ताण पडतो, माहिती वेळेवर दिली पाहिजे, ती दिली नाही तर मग त्याच्यामध्ये माहिती आयुक्तांपर्यंत अपील जातात, त्यांना देखील त्या हिअर कराव्या लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हाही एक टार्गेट आपण सगळ्यांनी या निमित्ताने ठेवलं पाहिजे. मी सगळ्या विभागाच्या सचिवांचं अभिनंदन करेन की ज्यावेळी आपण सांगितलं, कारण शेवटी एकटं आपलं जे IT डिपार्टमेंट आहे ते हे करू शकत नव्हतं, तर याच्यामध्ये सगळ्या विभागांचं आपल्याला सहयोग आवश्यक होता आणि सगळ्या विभागांनी अतिशय हिरिरीनं या सगळ्या ॲप्लिकेशन्स ऑनलाईन आणण्याकरता हे सगळे आपल्या सर्व्हिसेस अतिशय उत्तम काम या निमित्ताने केलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी निश्चितपणे अभिनंदन करतो. शेवटी सरकारच्या बद्दल जनतेचा जो विश्वास आहे हा जर वाढायचा असेल तर आपली सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टीम ही किती फास्ट आहे, ही किती ट्रान्सपरंट आहे आणि ही किती ऑब्जेक्टिव्ह आहे याच्या आधारावरच सरकारचं मूल्यमापन होत असतं. आणि जनता ज्यावेळी सरकारच्या बद्दल जनतेच्या मनात रोष तयार होतो त्याचं प्रमुख कारण ज्या सेवा आहेत त्या सेवांची जी डिलिव्हरी आहे ती आपण योग्य वेळेत योग्य पैशात आणि योग्य प्रकारे करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचं हे काम या ठिकाणी झालं आहे. आणि मला तर असं वाटतं की आपल्याला तयारी त्या दिवसाची करायची आहे की ज्या दिवशी मंत्रालय असो का सरकारचं कुठलंही कार्यालय असो या कार्यालयामध्ये एक माणूस देखील आपल्याला दिसणार नाही, कोणालाही कार्यालयात याचीच आवश्यकता पडणार नाही. सगळे लोक आपल्या घरी त्या ठिकाणी या सर्व्हिसेस अवेल करू शकतील. आणि ज्यांना इंटरनेट अवेलेबिलिटी नाही किंवा ज्यांना त्याच्यामध्ये थोड्या अडचणी आहेत त्यांना जे काही आपण वेगवेगळी आपली जी 40,000 केंद्र आहे, कुठे सेतू आहे, कुठे सेवा आहे, अजून काय वेगवेगळे संग्राम आहे, या केंद्रावर जाऊन त्यांना त्या ठिकाणी
सगळ्या सेवा उपलब्ध होतील अशा प्रकारचं एक रोबस्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्यवस्था ही आपल्याला उभी करायची आहे. त्या दिशेनं आपण सगळे वाटचाल करू आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र येत्या काळामध्ये IT च्या क्षेत्रामध्ये देशामध्ये अतिशय पथदर्शी आणि पहिल्या क्रमांकाचं राज्य होईल. या संदर्भात आपण सगळे मिळून कारवाई करू अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपण अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि याच्यापेक्षा चांगल्या कार्याची अपेक्षा निश्चितपणे राहील तीही या ठिकाणी मी व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.